इन डिजिटल मराठी, जनतेच्या हक्काचं व्यासपीठ। बदलापुरातील सिद्धी सिटी फेज 5 या सोसायटीमधील काही लोक मेंटेनन्स भरत नाहीत, त्यामुळे बंद फ्लॅटच्या दरवाजावर दीपक गुगे हे नोटीस चिटकवत होते। याच वेळी एका सोसायटीमधील तिघांनी दीपक गुगे यांना मारहाण केल्याचा आरोप करण्यात आलाय। दरम्यान एका मराठी व्यक्तीला परप्रांतीयांनी मारहाण केल्याचा आरोप यात करण्यात आलाय। या प्रकरणी बदलापूर पूर्व पोलिसांनी मारहाण करणाऱ्या तिघांवर कारवाई केली आहे। या रहिवाशांनी मनसेच्या शहराध्यक्ष संगीता चेंदवनकर यांना याची माहिती दिली। त्या सगळ्या रहिवाशांना घेऊन बदलापूर पूर्व पोलीस ठाण्यात वरिष्ठांची भेट घेण्यासाठी आल्या होत्या। मात्र पोलिसांनी यापूर्वी या तिघांवर प्रतिबंधात्मक कारवाई केली आहे। मराठी माणसाला न्याय देण्यासाठी मनसे रस्त्यावर उतरले असा इशारा दिलाय। आमच्या सोसायटीमध्ये प्रॉब्लेम असा आहे की जे राहतात ना परप्रांतीय, त्यांचं कसं आहे, कोणतं पण सोसायटीमध्ये काम करायला घेतलं ना चांगलं होण्यासाठी, तर ते नेहमी आडेबाजी करतात, काम होऊच देत नाही पुढे, आणि ते मेंटेनन्स पण भरत नाही। त्याच्यासाठीच त्यांना नोटीस देण्यासाठी गेलं तर त्यांनी अध्यक्षांवर हात उचलला, त्यांचा मुलगा वगैरे त्यांनी मारलं। त्याच्यासाठी मग आम्ही त्यांची कंप्लेंट वगैरे केली होती। आता त्यांनी साहेबांनी त्यांच्यावर कारवाई केलेली आहे, त्याच्यासाठी साहेबांचे पण आभार, आणि आम्ही संगीताताईंकडे गेलो, त्यांचे पण आभार। मनसेची भूमिका ही नेहमीच मारझोडीची असते किंवा मराठी माणसाला न्याय मिळावा यासाठी रस्त्यावर उतरण्याची असते। हा जो प्रकार आहे हा अध्यक्षांना मारझोड केलेला आहे, आणि त्याही आधी ते जे 3 परप्रांतीय त्या सोसायटीमध्ये राहत आहेत, आपण हा कधी भेदभाव केला नव्हता, परंतु यांची मुजोरी ही दिवसेंदिवस वाढत चाललेली आहे। हिंदुत्वाच्या मुद्द्यावरती मराठी माणसाला त्रास आता व्हायला लागलेला आहे, आणि तोच त्रास बदलापूर शहरामध्ये होतोय। त्यामुळे मनसे आता आक्रमक भूमिका नक्कीच घेईल, परंतु पोलीस प्रशासनसुद्धा सहकार्य करते। त्यामुळे त्या सहकार्याच्या भूमिकेमुळे मी सन्माननीय बाळवलकर साहेबांचे मी खरोखर आभार मानेन की आपणसुद्धा मराठी माणसाला या सर्व गोष्टींमुळे त्रास होणार नाही, किंवा आपला मराठी माणूस बदलापूर शहरामध्ये कसा सुरक्षित राहील यासाठी ते प्रयत्न करत आहेत।